नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो, सगळ्यांना सुप्रभात आणि आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आमची भात लावणी जी राहिली होती ती पूर्ण झाली सगळी. आता आमचं काय तेवढाच होता, दाराशी भात लावणीचं तोंडा 2-4 तेवढंच, बाकी रानात काय नाही. मग आता वाडीतल्यांची कोणची रानात काय काय राहिले, कोणची भात लावून झालाय पण नाचणी राहिले, तर त्यांना मग आता 1-2 दिवस जरा अशी मदत करता म्हणून मी आता रानात चालला. दाराशी सगळ्यांची भात लावणी करून झाले, आता फक्त रानातच राहिले, ते पण एकाच डोंगरावर सगळ्यांची आहे. तर आज मी अनिता वहिनी आनंदात आहेत ना, त्यांच्याकडे जाते मदतीला. आपल्या घराच्या खाली घर आहे तर आज उद्या 2 दिवस त्यांना मदत करीन. परत परवानी अजून 1-2 दिवस आपल्या घराच्या मागं जाण्याचं घर आहे त्यांना मदत करीन. म्हणजे आता घरात आहे तोपर्यंत माझं कामाचं वगैरे होईपर्यंत तेवढं झालं तर कामाला, नाही तर मग आपला मदत करूया जरा. घराच्या वर डोंगरावर वाकणात बसला आहे, अजून थोडा अंतर चालला का पोचू रानात. चला, आज बाकी पण आहेत वाडीतली तिथंच बाजूबाजूला अशी पक्यादांची माणसं आहेत, पद्यादांची माणसं आहेत, रघुदात्यांची माणसं, अशी 3-4 जणांच्या शेतीचं काम तिथं आजूबाजूलाच चालू आहे एकाच डोंगरावर. तर पक्यादांकडे मधल्या वाडीतली माणसं भरपूर आहेत. मग तुम्हाला भलरीची गाणी मिणी ऐकायला येतील कदाचित, मी पण म्हणेन त्यांच्या संगती वरडून लांबनच. चला, पाऊस रिपरिप पडायला सुरुवात झाला आहे. मी रेनकोट आणला आहे, कमरेला बांधला आहे, जोरात आला तर घालीन. आता वाजलं आहेत 10:30. खरं तर रानात जायचं म्हटल्यानंतर सकाळी पातवर 7 वाजता पोचायला हवा. सगळीजणं जायची 7 वाजता. तशी पातवर म्हणजे शेताच्या बांधावर, कामाच्या ठिकाणी, त्याला आम्ही पातवर बोलतो. 7 वाजता नाही तर 8-8:30ला तरी जायला हवा. पण मी सकाळी गाडी घेऊन गेला होता अब्रोलीत बाबांच्या गोल्या, आणि आज अजून काय 2-4 वस्तू आणल्या, आणि मग घरात आल्यानंतर जरा नाश्ता करून आता निघाला आहे. चला, आता दिवसभर रानातच असणार आहे. दुपारची भाकरी बिकरी घेऊनच माणसं सर्व गेलेत. माझा डबा पण अनिता वहिनीत त्यांच्या घरातला जेवण नेला नाही माझ्यासाठी. मस्त पैकी काहीतरी अंड्याचा सांबार आहे. आई मला घरातनं कोलिम देणार होती, पण बोलली तुझ्या आवडीचा नेला नाही वहिनीसनी, त्यामुळं तू काय नेऊ नको. म्हटलं ठीक आहे. मग मी खुदला घेतला, पाण्याची बाटली घेतली, रेनकोट घेतला आणि आता निघाला. बघा, हा चढ संपला का समोरचा डोंगर दिसतो, त्या डोंगरावर सर्व माणसं काम करत आहेत. हा एवढा रस्ता सरळ गेलेला चालत का, मग पुढं मोठा टर्न आहे ना शिमोवर, त्याच्या उजव्या बाजूला तिथं वर जायचं डोंगरात. शिमोवर येऊन पोचला मी. हा आपला शिमोवरचा वाकान, आणि ह्या बाजूला इकडे सर्व माणसं आहेत, रानात काम करत आहेत. पाटल्या बांधलेल्या आहेत काचाच्या, त्याचा आवाज येतो बघा कसा. हो चला चला. हो, इकडं जायचं आहे. कोणची कुठं आहे बघूया. पहिली सुरुवातीला मला वाटतं कोण माणसावर तुक्या मामा दिसायत, म्हणजे संगीता वहिनीची. त्याच्या पुढं आनंददादा. आज आपण यायचं आहे आनंददादा आणि अनिता वहिनीकडं. ही मधनं वाट आहे. ही पक्क्या दादांची सगळी माणसं, गँग आहे, मधल्या वेळीतली माणसं कामाला आहेत. आणि आपली आनंददानी अनिता वहिनी कुठं आहे ती बघूया पुढे जाऊन. इकडं वारा जाम लागतो. पावसात काम करताना लई महाकठीण काम असतं इकडं, अंगावर कागद राहत नाही. अरे धनबा पण आहेत. वा 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 वा. आणि तुम्हाला वाऱ्याचा आवाज जास्त येत असेल तर मी एडिटिंगमध्ये काढीन, कारण मला आता आरुषने शिकवला नाही बॅकग्राऊंडचा तो आवाज कसा काढायचा. हो, आनंददादानी कुठं आहेत? तिकडे आहेत काय? हां, बघा कशी मस्त नाचणी लावली. पाण्याची बाटली घेऊन आलो. होय नाही बा, आणि अनिता वहिनी आणलं नाही माझ्यासाठी.
काय माहिती नाही. ह्या बाटल्या अशा बांधायच्या म्हणजे आपटतात त्याचा आवाज येतो. मग त्या आवाजानंतर वांदर बिंदर पलतील अशी आपली समज असतो. आता पलतात का नाही माहिती नाही. वरती सगळं रोपटं अनिता वहिनींचं आहेत आणि ही इकडे दोघा जण आहेत. ह्यांना मदत करायला आपण आलेलं आहे. मग ह्यांच्या चपलांजवळ आपली चप्पल ठेवूया. इकडे मागं पद्यात आणि सुरेखा वहिनी आहेत. वाडीतली 1 2 3 4 कुटुंबांची माणसं इथं आपापल्या जमिनीत काम करतायत. चप्पल ठेवली इथं. भात लावली तर बघा काय झाला त्याचा. मध्ये पाऊस गायब झाला होता ना, त्यामुळं काय झाला नाही. वारा लागतोय काय. सकाळी वाईट उशीर झाला. आबलोलीत गेला होता ना. आता बाबांच्या गोळ्या आणल्या आणि 2-4 वस्तू आणल्या. हा बघा समोर समुद्र. हे काय काम करून ठेवलेली काटल आहे का असंच ठपताव आहे. अच्छा हां हां. अरे 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 बघा हा लावलेला भात होता तेवढा गेला. आता त्याला परत लावतायत. हो त्या उन्हाच्या ह्याच्यात ना बघा एवढा पट्टा गेला. चला आता आपण कामाला सुरुवात करू. ट्रायपॉड काय आणलाय नाही त्यामुळे काम करताना दाखवता येणार नाही. होय धुलं बघा. हा एवढा लावलेला परत आता वारा बघा किती आहे. एवढ्या वाऱ्यावर आपल्याला राहायला होत नाही. तर भात कसा राहतोय बघा. तसं लावायला लागतं. असं लावायचं म्हणजे वारा असा इकडे येतो उलटा फिरीत नाही. आता भात यांचा लावून झाला पुरा. आता नाचणीला सुरुवात. रोपटा वाढायला घेऊया. बघा हा इथं रोपटा आहे नाचणी. तर हा रोप वाढायला घ्यायचा आहे. त्याच्यात इचर काढायचा आहे. म्हणजे दाढ कशी एका बाजून सर्व वढताव तशी नाचणी काय काय ठिकाणी सर्व वढतात. नाहीतर मग जाडा कांदा ठेवायचा बारीक वडायचे असं काहीतरी करतात. त्याला म्हणतात इचर काढायचा. ती मला जमणार नाही. मी काय करीन हे दोघा वढतील रॉप. मी इकडं खतीन. आता ह्याच्यामध्ये बघा रानात असा पण नुकसान होतं. रात्री कोण भेकरी वगैरे असतात किंवा बाकी काय प्राणी असतात ना ते हे अशी खातात तोडून. तर हा म्हणजे लावलेला आहे तो पण तोडली नाही खाल्ली नाही आणि रोपट्यातला पण खाल्ली नाही बघा. हा बघा हा असा पण एक नुकसान असतो. खालच्या रोपट्यात पण आहे. इथं भरपूरच आहे. तिकडची माणसं काय करतायत. ओ माणसानो एवढी भरपूर आहो आज. भलरी बिलरी म्हणा माझ्या व्हिडिओत ऐकाय येऊ दे जरा. घ्या घ्या चाय घ्यायला बसली माणसा. हा फोटो चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. भेंड लावली नाही. आणि काय हा हलसून जाय. हा बावची गवार. ओके बाजूला रिकामं तोंड आहेत तर आमचं आहेत. आम्ही काय नाचणी केलेली नाही. करायला हवी. मी अचानक आला ना. पुढच्या वर्षी बघू. मंडळी तिकडे एकदम जोरात पाऊस. इथं बघा सगळा पांढरा सगळा इथं पांढरा पुढचा डोंगर काय दिसत नाही आहे. तर सगळ्यांनी आधीच अंगावर घेतलेली आहे. कारण दाराशी असतो तेव्हा काय एवढा वारा लागत नाही. तर पाऊस रिमझिम आला की मग नंतर अंगावर घेता येतं. पण इथं एवढा वारा लागतो का पाऊस आल्यावर जर अंगावर घ्यायला गेला ना तर कागद अंगावर धड येणार नाही. तोपर्यंत भिजून मोकळा हो. कारण मासवत जाईल कागद. हा बघा पाऊस आला. चला मोबाईल ठेवतो. टाटा. बघा मंडळी पाऊस आल्याबरोबर चित्र कसा बदलला. हिरव्यागार रांगात कसं मस्त रंगीबेरंगी कागद आलेत बघा अंगावर. निळा गुलाबी पिवळा दुसरा हिरवा. ही सर्व पक्या त्यांची माणसं. आणि मी आलाय ती आनंद आणि इकडे आहेत वहिनी.
इथं पाणी प्यायला आला जरा बेशी इथं ठेवलेलं आहे ना जेवणाचा डबानी. इथं सगळं जेवण आहे. बावला बावला ये जबरदस्त वारा लागते. भारी वाटतं गार. बघा हा एवढा रोपटा ओढून झाला. इकडं आता लावतो आहे. वाजलेत 12:30. जेव्हापर्यंत हा पुरा थोडासा हा मी खतला एवढा तोपर्यंत गोडीपर्यंत. आता मी खत वाढता. चला कसं लावतायत. हा एवढा कोपरा लावून झाला का मग जेवायची सुट्टी करू. सगळ्यांनी जेवायला म्हटली असं काय रुपयाला वाढतो थोड्या वेळाने. मूठ कमी पडणार आहे. 2च राहिलं ओढलेलं. थोडा इकडचं वळू परत. तिकडं पण माणसं जेवायला बसली पद्यादानी वहिनी. आणि इकडची माणसं पण जांभलीच्या बाजूला जेवायला बसलीत. असं रांग कागद दिसतात बघा. आम्ही इथंच बसतो. बघा वारा किती लागतोय. मंडळी सगळ्यांनी जेवायला या. शेताच्या बांधावरचं जेवण चालू आहे. वहिनीने मस्त नाचणीची भाकरी आणली नाही आणि अंड्याचा माझी ती भाजी असते ना ती फेमस आहे माझी. अंड्याची पोळी किंवा भुर्जी किंवा एक सांबारापेक्षा ती भाजी करतात ना बॉईल करून मग कापून भाजी मस्त मला आवडतं लय जेवण. हा चला जेवूया. बघा मंडळी एवढा आपण काम केला. आम्ही खतलाने आता लावतायत. आणि मी आता जात आहे चाय पियायला. इकडं ही बाजूची मोठी आली ना पंगत. त्या बाजूच्या कंपनीवाल्याने मला चाय पियायला बोलवली. मग जरा जाता काय घोटभर चाय देतील ती पिता आणि परत कामाला येईन. आलो आलो. पाऊस भरपूर लागला. तो वाट कुठं नाही ह्यांच्याकडे जायला. चाललं इकडनंच. हे बघा जनबा आज पक्या दादांकडं नाचणी लावायला आहेत. हा चाय पियायची. चाय शूटिंग चालू आहे सगळ्या. अहो माणसानं एवढा काही पाऊस लागतोय तुमच्यावर. अंगावर घेऊन बसली पाहिजे चाय पियायला. हा जांभली खाली बसलेत माणसा. चाय द्या. हा तर काय आला म्हातारी माणसा गावाकडची राहणार तर सुपारी खायला काय आहे. सुपारी फलच आहे ना. हा मला बोलली तू पिऊन या. आता बाकी काय बोलली नाही. इथला आवाज दे असून नाही राहू दे राहू दे. हा बघा यांची नाचणी कशी मस्त घेतात. पार मासवा तिकडे लावित जातात. हा चाय चाय पिता आधी थंड होईल. हा मस्त मस्त. हा गेलाय रस्त्याच्या पहिलीकडे तिकडं आवाज येतो लांब. अच्छा इथं तू काय माहित ना तिथं. हा कुत्र्याचं नाव काय जन्म तुमच्या. जेरी. जेरी कुत्र्याचं नाव. सेम पाण्यासारखा दिसतो पण शांत आहे. अंगाबिंगावर येत नाही. बघा आनंदाचा ढिपल मारतायत. 6:15 वाजले. बाकीच्या घरनी गेल्या घरात जेवणाची तयारी करायला. आम्ही बापे राहिलेला आहे. आता ही ढिपल मारून त्याची हिरपणी काढून मग घरात जाऊ. इकडं पण बघा सगळ्या बायका गेल्या. पक्यादा आणि जण्या आता दोघंच राहिलं. ह्या बाजूला पण सुरिका वहिनी गेल्या. पर्यादा एकटंच राहिलंय. आता हा आमचा थोडा राहिला आहे तर करून मग
6:30 पावणे 7 जाऊ घरात. चला मंडळी, 6:45 वाजलं, घरात जायला निघालेलं. आनंद म्हणताय उंदीर मामा तुला गणपतीला काहीतरी मोदक खायला देईन, पण नाचणीला तू काही हे हात लावू नको. कारण मगाशी मी म्हणलं तर भेकरी पण खातात, पण हे दाखवला व्हिडिओत ना, तो उंदीर मामाने खाल्लेला आहे कुरतडवलेला सगळा. मी चपला कुठे ठेवल्या होत्या? हां तिथं आहे, तिथं आहे. चपला जो इसरायला होतं. तर निघालेला पक्याचा आणि जनबा पण निघाला. मग आता रानात पाद्याचा तेवढं तिकडे एकटं आलं तर आता एक थोड्या वेळेला येतील. कालूक होतोय नाही होतोय त्या टायमाला येतील. इकडं माणसा भरपूर होती, ह्यानी बराच जोर मारली. आम्ही आपली 3च, त्यामुळं काय थोडासा केलेला जेवढा व्हायला. कारण काय वडायला परत खतायला मग तरी माणसं कमी पडतात ना. चला धनबा, सुट्टी झाली. उद्या पण आहे मी इकडं. होय, हां हां हां, बदलीची माणसा. हां गेली होती ना. बरोबर, बदलीची माणसं म्हणजे मंडळीनू. हां होय होय होय. हां म्हणजे असा म्हणजे मी तुमच्याकडे एक दिवस आला तर तुम्ही माझ्याकडे एक दिवस येणार, म्हणजे फिट अँड फिट झाली. म्हणजे मजुरीचा पैशाचा मध्ये व्यवहारात काही प्रश्न येत नाही, दोघांचं पण काम होतं, आहे की नाही. असा आता गणित आहे. अख्ख्या नाचणीत सगळीकडे बाटल्यांचाच आवाज येतोय. पण त्या बाटल्या काय आम्ही शेतकऱ्यांनी म्हणजे यांनी विकत आणलेल्या नाही आहेत. इथं शिमोर हा व्ह्यू आहे ना, तिथं चांगला व्ह्यू आहे ना, तर मग आमच्या गावातलं आणि बाजूच्या गावातलं असं कोण मुंबईकरी किंवा गावात राहणार असं कधी कधी वार बघून वातावरण बघून येतात संध्याकाळचं, त्यांनी कुठे इकडे तिकडे टाकलेले असतात ते आहेत. तर अशा टाकल्याबद्दल काय नाही, पण टाकून फोडू नका, काचा बिचा असतात, पाय बियायला लागतील. चला, हां रस्त्यावर पोचला का मग आपलं गपचिप जायचं घरात. मंडळी उद्या पण असेल मी आनंदातांकडं. मग उद्याचा काही व्हिडिओ करणार नाही, हा आजचा केला तेवढाच. आणि व्हिडिओ पण आता इथं संपवता, घरात जायचं काय वेगळं दाखवू परत. व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये. आवडला असलं तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बॅटरी उतारली.